मनोरवाडा भिवंडी रस्त्यावरील टेन नाका जवळील करडगाव पुलाच्या दुरुस्तीचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असे आमचे प्रयत्न आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं आहे। मात्र सध्या या पुलावरील अवजड वाहतूक बंदच आहे, तर पुलाच्या खाली जो पर्यायी मार्ग बनवण्यात आला आहे या पर्यायी मार्गावर आता खडी टाकण्यात आली आहे आणि हा तात्पुरता पर्यायी मार्ग तयार झाला असून उद्या गुरुवार किंवा शुक्रवार पासून वाहन चालकांसाठी तो सुरू करण्यात येणार आहे। मात्र काही लोकांना गैरसमज होता की खाली जो पर्यायी मार्ग बनवला आहे तो फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठी वापरला जाईल, असं त्यांच्या वापरासाठी असेल असं सांगण्यात येत होतं। हा सर्वसामान्य वाहतुकीसाठी मार्ग नसेल असं गैरसमज होता, त्यामुळे याच्यावर आज आम्ही घटनास्थळी जाऊन विचारपूस करून माहिती घेतली आहे। हा पर्यायी मार्ग वाहन चालकांसाठी सर्वांसाठी असणार आहे, फक्त अवजड वाहनांना या मार्गावरून बंदी असेल। हा पर्यायी रस्ता आता वाहन चालकांसाठी उपलब्ध होणार आहे आणि वरचा जो पुलावरील रस्ता आहे तो पूर्णपणे बंदच होणार आहे। म्हणजे पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे, त्यासाठी पुलावरील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे अशी माहिती आज मिळाली आहे। मात्र हा जो पर्यायी मार्ग बनवला आहे या मार्गावरून फक्त लहान छोट्या वाहनांना परवानगी असून अवजड वाहनांना बंदीच राहणार आहे, हे लक्षात असू द्या। तर पावसाळ्या अगोदर या ब्रिजची म्हणजेच या पुलाची दुरुस्ती करून हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पावसाळ्या अगोदर हे काम पूर्ण होईलच असे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले आहे। मात्र सध्या प्रवासी, वाहन चालक, मालक, व्यावसायिक यांना वेट अँड वॉच ही भूमिकाच घ्यावी लागणार आहे।